हा तिथं असून पण त्यांना माहित नाही कुठला माणूस आहे, कुठला आहेस तू. तेव्हा तुला कसं आठवलं नाही एका बाईवर, एका आईसारख्या बाईवर तुम्ही कसं हात उचलला, कसं तुम्ही हे केलं, तुला कसं गर रडाय आलं नवऱ्याबद्दलच. नमस्कार सर्वांना, कशात सर्व आहेत ना, सर्व ठीक, आनंदी सुखी राहा सर्वजण. तर चला चहा घेतला आहे, हो का, चहा घेतलाय, बसले. आणि ही किवी आज खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खूप महत्त्वाचे. तर मला हे सांगा, बिना लग्नाची जर मुलगी आई बनली तर कसं वाटतं आहे ना, आणि कोण आहे, एक नाही खूप आहे, परमिशन मिळली ना लगेच धडाधड, खूप प्रूफ्स आहेत. पण तुम्ही सांगा बरं, बिना लग्नाची जर मुलगी आई बनली तर आहे ना, काय कॅरेक्टर असते ना, काय सांगायचं. चला थांबा, तुम्हाला सांगते, खूप मजेदार कहाणी. सांगायच्या आधी, बोलायच्या आधी थोडीशी चायची चुस्की घेतली तर खूप आनंद होतो, माहितीये का. कारण गणपतीमुळे काय सांगूच शकले नाही, सगळं म्हणजे गणपती बाप्पा आले होते, दर्शन घेतलं खूप छान. त्याच्यानंतर काय, त्याच्या आधी तर आजारी होती, त्यामुळे काय मी बोलू शकले नाही. पण सावध राहा, कुणाबद्दल सांगते लवकर. तर चला थोडंसं घेते, थोडंसं. वाव, तर आता एवढी आंबट आहे ना, किवी खाऊ शकणार नाही. पहिली कमेंट एवढ्या झाल्या सुवर्णाताईची, त्यांच्या कमेंटची थोडीशी उत्तर दे. कारण मला का नाही, सुवर्णाताई राजश्रीच्या आपल्या दुसऱ्या चॅनलवर सुद्धा कमेंट करत आहेत की ताई तुझ्या गायूला का दाखवत नाहीस, गायूला दाखव ना ताई, ती लहान नाही राहिली. सुवर्णाताई तुम्ही या, आणि एक दिवस राहणं आहे, खूप दिवस राहा, जेवढे राहायचं तेवढ्या दिवशी. कारण गायू का दिसत नाही, गायू आता झोपले, आता वाजलेत 9 तरी गायू झोपली. आणि गायू आता आवाज दिलं, आता पाय आलेत गायूला, तुम्हाला आपली हवेला पळव या नॉर्मल जागेवर, तरी पण तुम्हाला मागं पाडून गायू निघून जाईल पुढं. एवढी स्पीड वाढली. आता गायीची ऍक्टिव्हिटी बघायची, गायू काय करते काय नाही, एवढी बडबड. त्याचा अभ्यास वगैरे खूप चालतो, मीच व्हिडिओ त्याचा म्हणजे कॅप्चर करत नाही किंवा हे करणं झाले, कारण अभ्यास चालू आहे, पेपर आलेत मुलांचा. एक सोनूचा टेस्ट चालू होतो तोपर्यंत पेपर येते, पिलूचा टेस्ट सुरू आहे तोपर्यंत एक्झाम येतात, त्यात गायूचं हे खूप सारं हे आहे. त्यामुळे ना गायूचे अभ्यास चालले, गायूचे अभ्यास वाचताना तुम्ही पाहिलेलंच आहे. त्यामुळे ना गायूचं आता पायच थांबत नाही. गायू मागं इथं कॅमेरा पण पकडतो, ती कुठं फिरून कुठल्या रूम मध्ये जाते काय माहिती, अशी झाली ताई. तुम्ही समजू शकता, तुम्ही मावशात समजत नाही तर कोण. तर चला तुम्हाला चांगलीशी गुड न्यूज देते. तर मला ताई एक ताईचा प्रश्न होता, खूप या लागलेत, बार कमेंट करते, मला उत्तर दे ना. तर चला मी उत्तर देते. एक पहिली गोष्ट सांगते, काय म्हणते, भगवान के घर में देर है अंधेर नहीं है, ठीक आहे. तर ती गोष्ट आहे. FIR आपण करून आलेलो, ती सुरू आहे आता, मतलब कोर्टात गेलेली आहे. ती काय होईल आता माहित आहे ना. कोर्ट पहिल्यासारखं पोलीस, ती म्हणत पहिल्याची माणसं म्हणायची असं असतं तसं असतं, कोर्टाचं असं असतं की विश्वास नाही आम्हाला. तर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, कारण आता पुरावे हवे असतात, तर आमच्यापाशी सर्व पुरावे आहेत. त्यामुळं कारण करणं तर डर कशाला, अरे वा, करणं तर डर कशाला. तर आम्ही, तुम्हाला माहीतच आहे, ठीक आहे, ती काय झालेली घटना आहे. तर गेलेली आहे आता कोर्टात. आता जे पण आहे, टाकल्या तू खेळ, टाकल्याला खेळू द्या. आणि दुसरी गोष्ट, एक मला ताई सारख्याच म्हणते, त्यांना बघून दुसऱ्या पण, ताई सांग ना, तू खाली घरात दागिने कसे ठेवून आलेस. ताई सांगते, खाली घर कुठं होतं, शिवड्या म्हणून मी उमरज म्हणून गावात का नाही भाड्याच्या खोलीत वर्ण गळत होती, त्या खोलीत मला लग्न करून नेलं, तिथंच मी राहिली, तिथून इकडं आली. माझी पिलू 2013 मध्ये जन्माला आली, तेव्हा माहेरी होती डिलिव्हरीला. त्यावेळी 2012 पासून आम्ही घर बांधायला चालू केलं शिवड्यात. हे पूजे साहेबांच्या नावावर जागा, घराला पैसे, बोर मारली, डांब, तिथं इलाक्यात लाईटचं डांबच नव्हता, तर एका डांबाला 27,000 का कितीतरी हजार होते. 2 डांब ह्यांनी खरेदी केली, म्हणजे 2 डांबाचे पैसे घालून डांब उभं केल्यानंतर घरापर्यंत लाईट गेली का, माझे सासू सासऱ्यांना सुरक्षित ठेवायसाठी. आणि ही दलिंद्री रघुपती राघव कर्म चांगली असती तर बघा, आम्ही विठ्ठल विठ्ठल करतो, तर आमच्या टाळ्या, आम्ही पाया पडलो
तरी असं, कारण आम्ही कुणाचं पाप केलं नाही कष्टानं, त्यामुळे आमचं विठ्ठल विठ्ठल असं असतं. तुझं हे असं का, तुने पाप एवढी केलेत, एवढी पाप, तू बस बोल ना, बोलून टाक तुझी पाप, मी खोलते, सबुतीस आहेत म्हणून तू अशी करतीस. 1.5 फुटे तुला आणि टकलिया. तुम्ही म्हणता ना, आता एक प्रश्नाचे उत्तर मला सांगा. 2013 मध्ये प्रवेश झालं त्या घरात, मी नव्हती हे तर मऊ मध्ये मला जायचं होतं, पोस्टिंग मऊ मध्ये होते आणि पिलू 2013 आई म्हणजे बाबांच्या तिकडे होती. मग तिथून मी आले भाड्याच्या खोलीत, जिथं घर बांधलं होतं, सगळे सामान गेले होते, मी घर पण पाहिलं नाही. माझं स्वतःचं घर जागा घेऊन माझ्या सासू सासऱ्यांना म्हणून आम्ही ठेवलेलं ते घर सुद्धा पाहिलं नाही. तर सगळं आमचं कारोबार, आमचं सगळं लेणं देणं आमची सासू करायची. सासू आमची लय खतरनाक, म्हणजे स्ट्रॉंग, खूप टॅलेंटेड लेडीज होती. त्यामुळे ना ती आमच्या आत्यांकडे सगळं, आम्ही जरी नाकातलं घेतलं तरी काय पहिलं काढलं तरी आमच्या सासूबाईंच्या हातात होतं सगळं. ठीक आहे. तर काय झालं, शिवडीत घर बांधलं, जागा. आता मला सांगा, 10 रुपये तुमच्याकडून मी 100 रुपये घेतलं, 100 राहू दे, 10 रुपये मी तुमच्याकडे उद्या देते ताई, द्या ना. आणि जर नाही दिलं, तुमच्या पोटात किती आग पडती ना, की जयश्रीनं काल सांगितलं ना, आज दिलंच नाही, वाटतं ना का दिलं नाही, जळतं ना. जळतं त्यालाच कळतं. तर माझा आग भडका तोच होतो. तर मुलं आलेत माझे वयाला, आता शिक्षण त्यांचं, सर्व्हिसचं, आमचं राहण्या खाण्याचं, तर मी लढणार नाही, सोडणार. कारण का, सासू सासरेच नाहीत आता, त्यांच्यासाठी ठेवलेलं. आणि दुसरी गोष्ट, मग माझी सासूबाई 2013 मध्ये, हे दलिंद्री आहेत ना, जिथं पाय ठेवल तिथं पनवती, 2 त्यांच्या दलिंद्री चांडाळे, त्या नवरा आता पता नाही, खूप नवरे असे त्यांचे ते. आणि ह्यो टाकली आणि तिची बायको 1.5 फुटी रघुपती राघव, त्यांनी त्या दोघांनी नवरा बायको म्हणून त्या घरात प्रवेश केले. पूजामध्ये तुम्हीच बसला ना आमच्या जागी, माझ्या जाग्यात, माझ्या घरात तुम्ही दोघं बसला ना. हा, ती घर प्रवेश मला सांगा त्यांनी केलं. मग तिथं सामान गेलं का? 2013 पासून ती आतापर्यंत राहते. मी घरी जायचं म्हटलं, शिवड्यात मला कोण जास्त बघत नाही, कारण शिवड्यात मी गेलीच नाही. ओमरज मध्ये 6 वर्ष होती, एका रूम मध्ये मी आतल्या आत कधी पाय ठेवलं नाही बाहेर, कधी नाही. लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाली त्या रूम मध्ये, पण कधीच नाही बाहेर गेली मी. सासू सासरे माझे सगळे होते. हा, त्या दलिंद्री 2 होत्या, ही टकली होती दोघं. हा, कधी नाही. त्यामुळे ओमरज मध्ये थोडंफार त्या जिथं राहत होते तिथं ओळखतात, पण शिवड्यात मी गेलीच नाही. आणि परत जायचं म्हणलं की सासूला माझ्या मारून पोलीस स्टेशन मध्ये ही दोघं न्यायची, ती टकली आणि तिची बायको. पुढं म्हणजे काहीतरी हिथं येऊन द्यायचं नाही, कारण मी तिथंच राहायचं, माझ्या मुलांचं शिक्षण करायचं बघत होते. तर ह्यांनी काय केलं, हिथं आली की जागा घेणार. मग राहून दे म्हणलं, सासू सासऱ्यांना ठेवलं आणि सासू सासऱ्यांना आता घर बांधलं. मला सांगा, तुमच्या जागेवर मला तर अधिकार देणार नाही तुम्ही घर बांधाय. कुणाची, तुमच्याच घरातली कोणा बहिणीची जागा असो या भावाची असो, तू सांगा, नाव माझ्या असती, तुमच्या असली, मी भाव या बहीण तुमची म्हणून समजा, एका ताईला मी घेते आणि मी तुमच्या नावावर जागा आहे, मला घर बांधून देचाल का तुम्ही? देचाल का? आणि ही एवढी सती सावित्री वे, इतकी साधू पुतळा वे, हे नवरा बायको दोघं टकला टुकली, ही घर बांधणारे आहेत. आणि घर बांधलं असेल तर सिद्ध करून दाखवा. तर आम्ही घर बांधलं सासू सासऱ्यांसाठी. आम्ही जॉब करतोय. आर्मीवाले माणसं असं असतात ना, माझे पण मुलांचे पण होत नाहीत ते ना बायकोंची, कारण त्यांना ड्युटी पहिली असते, पहिली ड्युटी. त्या पोस्टिंग कुठं जातात काय माहित. आता तुम्ही जम्मू आणि इथं राहिल्यावर बघताय, ह्याच्या आधी किती 14 वर्षे एकटीनच काढलेत मी. 14 वर्षे, 6 वर्ष घरी राहिली, बाकीचे वस्ते मऊ मध्ये एकटीच राहिली मी, एकटीच मुलांना शिक्षण करत. तर नोकरी सोडून काय ह्यांच्यासारखं मी ते घर मोडलं असं करू का? हे आज या घरात नुकसान, त्याचं बरबाद केलं, त्याचं लुटलं, त्याचा नवरा लुटला, असं करायचंय का? नोकरी सोडून देऊ का त्यांच्यासाठी? हा, नोकरीसाठी आर्मीवाले असंच. मग पैसे घर बांधून दिलं, राहण्यासाठी जागा घेतली नवऱ्याने, घर बांधून दिलं, त्या घरात पैसे खाण्यासाठी कुठं हे आजार वगैरे असले पैसे तर पाठवत होतो आपण. एवढंच करू शकतो इकडे बसून. मग 2 टायमाचं जेवण पण बनवून म्हाताऱ्याला देता आलं नाही ना तुम्हाला, होय काय? तर करू शकतात ना, जेवणाचं पण पैसे तर तुम्ही करू शकता एवढं ना. आम्ही बनत नाही, तुम्ही
असं की आता कसं आहे, आम्ही म्हणत आम्ही दिलं 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 दिलं, तुम्ही प्रत्येक तिथं गावागावात फिरून आम्ही बघतोय आम्ही बघतोय आम्ही बघतोय. अरे त्यांना थोडी माहित आहे आम्ही तुम्हाला काय देतो, आम्ही थोडी म्हणतोय त्यांना फोन करून या तुम्हाला त्यांना भेटून की आम्ही दिलंय ना. आमची परंपरा नाही ना, आमच्यात ती नाही, ती तुझी आहे. कारण तुझं असं झालंय, तू पाप एवढे केलेस ना, म्हातारीला एवढे टॉर्चर, तुझा नवराच म्हणला होता ना, एवढी शिवीगाळ करते वहिनी. मी सांगितलंय आणि बाहेर जाऊन जोरात रडती, माणसं बघते आणि म्हातारी खवळते. म्हटलं होता ना दलिंद्रा, तुला पण मुलं आहेत, पुढे बघ कर्मा. म्हणून आपली बायको स्वतःचं जेवण सुद्धा असं खाऊ असं सुद्धा करू शकत नाही, असं करू शकत नाही, ह्या प्रकारे झालेला आहे. हा पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासून सुरुवात होती ना, लय हे आहे. मग मला सांगा, माझ्या दागिने कुठे उघड्यावर राहिली? माझं घर, माझी जागा घेऊन नवऱ्याने घर बांधून माझ्या सासू सासऱ्याने ठेवलं. माझी सासू सगळी करत होती, काय घ्यायचं असलं ना, माझी सासू कुठला मोबाईल, मी 6 वर्ष बिना मोबाईलचे आहे, 6 वर्ष. नाही म्हणली सासू, ह्या दलिंद्र्याने माझ्या नवऱ्याचा मोबाईल घेतला होता. ह्यांच्या मोबाईलवर कधीतरी 2-3 दिवसाचा 4Gचा फोन याचा, तवा बोलायची. तर सासू म्हणली कशाला गरज, एक फोन आहे घरात, घ्यायचा नाही. तर मी घेतला नाही. अशी माझ्या सासूच्या पुढे चालत नव्हतं आमचं कुणाचं. तर घर बांधलं, मग दागिने कुठे घेऊन फिरणार, आर्मीमध्ये नाही ना, आम्ही इथं कुठं फटाफट फिरणार, मग इथं घेऊन फिरत नाही. मग माझ्या घरातच ठेवणार ना, लॉकर पण नाही तिथं, मग तिथं ठेवलं होतं. मग सासू सासरे पण होते तिथं. मग माझ्या चुलत्याच्या मुलीचं लग्नात मी सांगितलेलं आहे सर्व तुम्हाला. मग तिथं घेऊन गेली, माहेरी ठेवलेली. त्या डॉक्युमेंटच्या कारणी चोरून, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट होते आणि दागिने माझ्या माहेरी ठेवून गेली मी. ह्यांच्यावर विश्वास नव्हता, कारण म्हातारीला नुकसान पोचवून, म्हातारीला मारून भरून ही सगळी पोलीस स्टेशनमध्ये नेत होते. म्हणून लग्नात जायचं आहे म्हणून सगळे डॉक्युमेंट आणि सोनं दागिने नेऊन माझ्या आईबाबांच्या तिथं ठेवलं. आणि चुलत्याच्या मुलीचं लग्न झालं की ठेवून गेलो, इकडं आले इकडं राहिले. मग त्यांना माहीत झालं का माझं सगळं तिथं डॉक्युमेंट, कारण उमरतची जागा माझी विकायची होती. तर माझ्या परस्पऱ्या जाऊन आज हे जे घडतंय ना, माझ्या आईचं पाप आहे ना, जे गेले जाऊन का नाही तिथं आईला बायांना घेऊन गेला, हा माणूस घेऊन गेला. माझे संतोष वगैरे कोण नव्हतं, बेदम माझ्या आईला मारलं. आणि मला एवढे रडून रडून ह्याच्या चेहऱ्यावर आणि ह्याच्या हाईटवर आणि ह्याच्या हातावर जाऊ नका, ही कर्माची फळं आहेत हिला, ह्याचं कर्म खूप खराब आहे. तर मला रडून रडून किती बोलले, कारण माझ्या आईबाबांवर मी पहिलीच खूप रागवलेली. कारण का गायीबद्दल मी भांडत होती माझ्या आईबाबांना, त्याच्यात ह्यानी त्याचा फायदा घेतला चांगला आणि परस्पऱ्या जाऊन बेदम मारून कागदपत्र दे, दागिनं मागे येतलंय, दे आमचं आहे. नाही, माझी आई म्हटली आज दिलं उद्या पलटतेली, दिलंच नव्हतं आम्हाला, म्हणून माझी लेक परत काय करत, जावाई सोडणार नाहीत लेक, म्हणून माझ्या आईबाबांनी त्यांना दिलं नाही, आईनं दिलं नाही, बाबा नव्हते. मग आईला बेदम मारलं, लई कपडे बिपडे फाडलं. माधुरी ताईंनी लाईव्हवर आईला घेतली होती ना, ती खरंच होतं. आणि मला एवढं यांनी येड्यात काढलेलं, माझं डोकंच चालत नव्हतं. मग मी माझ्या आईचं सगळं खरंच वाटत नव्हतं. तर मी बोलले ते पाप मला लागतंय, मी म्हणते ना. तर त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट काय झालं तिथंच होते, दिले नाही त्यांनी. परत मी गेली ना, तेव्हा कळालं ह्यांचं खरं रूप, तेव्हा हे स्वतःहून कबूल झाले. ती कोर्टात केस आहे बाळा चालू झाली. त्यावेळी मला खोटं बोलून तुम्ही बोलायला लावलं, पण आज आहे ना, आज होश हो आवाज मध्ये तुम्ही स्वतःहून कबूल केलाय की खोटं केलं होतं आम्ही. बरं फार का गेला तर म्हणला शिवड्यातली जागा आहे ना, तिथं 2-3 फुटानं आत माणूस आलाय म्हणून गेलो होतो. पण तिथं गेली माझी सासू म्हणली, सोनिया ह्याच्याकडून चुकलंय, ही 1.5 फुटी पण रोडली, 1.5 फुटी. रघुपती राघव पण रडला, ताई वाचव हे ना, काय नाही ह्या केस मधनं बाहेर काढ. तर मी आईला बाबांना गेली, आजारी होते तरी मी म्हणलं राहून द्या, घरगुती मॅटर करून तुम्ही ही केस माघारी घ्या. म्हणून ती केस मध्ये काही सुद्धा कोर्टात गेलेली, पण तिथंच थांबवलेलं मी. आता नाही, आता तू खेळ, इकडून तुला लई खेळायची आहे ना, लई काय असतं, कोर्ट हे सत्यानं चालतं, पुरावे मागतात. आणि त्यामुळं तर थोरला दीर म्हणजे एवढं भडकवलेलं, मला एवढी शिवीगाळ करायचे माझे थोरले दीर. मी इकडं कुणाचं 1 नाही 2 नाही, माझा फोन उचलायचा नाही, काय नाही, एवढे शिवीगाळ. कारण ही 1.5 फुटी नुसती रडायची. एक दिवस असे रूप बघितलं थोरल्या दीरानं, सासूनं सांगितलं तिची करामत दिरा पुढं. मग दीराला कळालं नाही, तरी पण स्वतःच्या वर घडलं ना, तेव्हा मोठ्या दीराला कळालं की ही बाई कसली आहे. त्यानंतर त्यांनी बघितलं, मला शिव्या द्यायचं बंद केलं. काय नाही, नुसतं मी माहेरी गेली तरी शिव्या द्यायचं, सुट्टीवर गेली तरी शिव्या, कारण ते देत नव्हते. हे 1.5 फुटी शिकवायची, 1.5 फुटी. आणि त्याचा नवरा टाकल्या
आणि त्याच्या 2 चांडाळ्या बहिणी त्या शिकवायच्या आणि म्हातारीचं पण डोकं. मी म्हणलं ना आत्या मला का शिव्या देता, बाळा माझं डोकं चालवून देत नाही, ह्या पुरी ह्याच करायला होत्यात. मग अशी म्हणायची. मग का नाही, मग आम्ही आलो, मी आजारी होती, भेटून सोनं राहणं कुठं त्यावेळी हे होतंय. मी सांगून कोर्टाचं केसचा मी आले, तुम्ही बघितला व्हिडिओ पण टाकला, मी माहेरी गेली भांडणानंतर. मग काय झालं, त्याच्यानंतर माझे वडील फोनवर विचारलं ह्याने, त्याने सांगितलं अरे जागा आत आली ह्यांना फौजींना विचारलं, ते टाकल्यानं की तो तुझी उमरची पण जागा कुणीतरी सरली आत तिकडून इकडून, मग ती डॉक्युमेंट पाहिजे का नाही. हे येडं, ह्यांना विश्वास करू नका म्हटलं तरी. ती म्हणलं मामा तू सांग तुझ्या आई बाबाला ती दागिने आणि आपलं डॉक्युमेंट ठेवायला सांग. मग माझ्या परस्परी सासूबाई होत्या, माझ्या बाबाने सगळं आणून जसं आम्ही ठेवलं होतं आमचे डॉक्युमेंट एवढे फाईल त्यातले ह्या दोघी चांडाळे होत्या, हे टकल्या टुकली होते आणि माझे थोरले धीर होते, अजून कोण होते वाटतं. हे सर्व असताना माझे वडील आणून थोरले सासूच्या हातात धीर होता थोरला. आणि नंतर ती रघुपती राघव लॉकर आहे बघा, तिथं लॉकर मध्ये सगळं माझं जसं आहे तसं ठेवलं. आणि मी सासू माझ्या अचानक असं होईल म्हणून माहित नव्हतं. अचानक माझ्या सासूबाई गेल्या, कारण ह्यांच्या टेन्शन एवढी रडत होती. अरे हाताची घडी घेऊन उभं राहिला होता ना, घासरून घासरून येतो शिशिडी, किती शिवेगाळ देऊन गेल्या तुला, किती तुला पण माहित आहे तळतळा किती दिले. आणि तू काय म्हणायचास, मर मर की सगळ्याच टिटवी टिटवी. अगं टिटवे तूच म्हणत होतीस ना फोन करून माझ्या समोर म्हटला तू सगळ्यांना मरण येते, तुला काय झालंय म्हणून. तो टाकल्या म्हणला आईला. अरे आणि तुम्ही काय म्हणताय, पूजा आजपर्यंत सगळी गाव दुनिया बघते, कधी ती तोंड उघडत नाही, कधी कुठं हीच करत नाही, हे पाप कुठं फेडणार. तर ते म्हातारीला असं काय टॉर्चर एवढं केलं, म्हातारी सांगायची. आणि आम्ही म्हणलं की जेवण द्यायची नाही बाळा, हे शब्द होतं, शपथ आहे मी कुणाचं पण तुम्ही द्या, कॅमेऱ्यात बोलते. म्हातारी हे वाक्य बोलायची. म्हातारीला मी म्हणलं मामा एवढं सण का करता, ही 1.5 फुटी कशा तरी कुठल्या शेजारणीच्या पशी गेली होती, त्यावेळी विचारलं तर म्हाताऱ्याने सांगितलं काय करतो, तुमच्याकडे आलो तर मला कधी हार्ट अटॅक येईल, म्हणजे मला नको वाटतं असल्या मोठ्या गावाकडे, म्हणून मजबुरीने इथं राहायला लागतं मला. तर मी म्हटलं असं का सण करता, पैसे वगैरे आम्ही बोलून जातो, त्यांना काढतो आम्ही, कुणाला तरी ठेवतो आणि तुमच्यासाठी जेवण द्यायला सकाळी संध्याकाळी बायका ठेवतो आम्ही. तर म्हणलं नको बाळा, त्यांना काय सांगू नका, जेवणाचा आमचा हाल हाल करते, लई घाण बोलती बाई, लई घाण बोलती, असं म्हणून सगळं म्हणलेलं आहे. तर आता म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, कोर्टात केस चालू आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्या खाली घरात माझं दागिने ठेवलं नव्हते. माझं पूर्ण 2013 पासून मी कधी त्यात जायचं म्हटलं की म्हातारीला न्यायचं पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे 2 दिवस सुट्टी घालवायचं म्हटलं तरी मला येऊन द्यायचे नाही. आणि आता काय झालंय, दागिने तिथं माझे सासू सगळे बाबांना आणून दिलं, ठेवलं, सांगितलं ना, माझी सासू परत चांगली झाली, सगळं सांगत होती तुला केले ते पाप मी फेडते ह्याच्याकडून, ह्याच्यासाठी तुला लढले का नाही तीच. आणि हा माझी आत्या होती, मला खूप लाड करायची. दुसरी गोष्ट काय, मी आली ना इकडं सोनूला शाळेला घेऊन, तेव्हापासून हिनं एवढं जादू काय. आणि काय गो, अगं बाई काय गो करू, रघुपती राघव हे देवाला पाया पड, तू काळे जादू टोना तुझे सगळे गेले का, म्हणजे कुठलं गेलं ते, हे कुठलं आज इथं गेली देवऋषी करायची, तिथं गेली उद्या ती स्वतःला सांगतात आणि सुपारी देतात. तू म्हणत होतास ना टकल्या की तुझ्या आई वडिलांना मारायला मी एवढे पैसे देतो, हे करतो. अरे दे, तू म्हणत नाहीस, तू म्हणतोस ना प्रत्येक वेळी तू सुपारीचो. आणि परत मला म्हणते इथं गेलो ना एवढे पैसे दिलं का नाही, जाग्यावर खलास करून टाकतील. एवढे सगळे देव म्हणजे त्यांच्या काळे जादूटोने. तुम्ही विश्वास करता का, मला नाही, अंधश्रद्धा मी विश्वास करत नसती. देव कर, किती फिरलेस. आणि माझा व्हिडिओ नेऊन कोर्टात दे आणि पोलीस स्टेशनमध्ये तर थकले आणि दे. आणि पोलीस मला विचारतील का, पोलिसांना मी काय सांगायचं, मला विचारणारच पोलीस ना, कोर्ट पण विचारेल, कोर्टाला मी सबूत देते, सगळं देते. तुम्हाला पण माहित आहे पोलिसांनी तर तुम्हाला थकूनच FIR घेतली ना. राहून द्या पूजी, 5 दिवस आई वडील गेले, तो दलिंद्रात लालचे आहे, बायको इतकी निर्दय आहे की अशा आहे त्यांना कळणार नाही. जागा विकलीस ना, एवढ्या पैशाला विकली, तुम्हाला सांगते काय सांगू शकत नाही, एवढ्या पैशाला विकली, पण ती जात नाही शेवटपर्यंत. त्या पैशाला तू काय कर, तू सगळ्यात जास्त घे. त्या दलिंद्रीला मागं पुढं कोण नाही, त्या दलिंद्रीला पण थोडं दे, माझ्या एक गरीब आपल्या भावाला पण थोडं दे आणि तू जास्त घे. मी देणार नाही, माझ्यापाशी कुठं आहे मला माहित नाही. असं करून 5 दिवस आणि दागिने दे, मी जातो. 5 दिवस जाऊन दे, आई वडील नाहीत कर म्हणून 5 दिवस पोलीस स्टेशनमध्ये फौजी साहेब बसले होते. आणि फौजी साहेबांची तकलीफ, फौजी साहेबांना काय नाही एवढं बोलायचं बसायचं,
ती बायकांना घेऊन यायचं नुसतं भांडायला. अगं नवरा कुठे आहेत? एकीची पण कोण नाही गडी माणूस तिथं, एकटाच हा टाकल्या. तर बायकांना रोज 5 दिवस पण कधी म्हटला नाही तुझं तुला घेऊन जा आणि तुला काय आम्ही पैसे देत नाही, जागा विकलेली आमचं मी घेतो, तुझं तुझा असं म्हटला नाही. आणि म्हणतोय काय पोलिसांनी फोन केलं की मी 300 रुपये मजुरी करतो. 300 रुपये मजुरी करतोस तर 45 पण 42 लाखाची तुझ्यापाशी JCB, 12 चाकी ट्रक, जागा घेतलीस आणि बंगला काढलाय बांधायला. हे कुठनं आणलंस? हे पण तू करून दाखव सिद्ध. कुठनं आणलंस? 300 रुपयाच्यात 5-6 माणसं तुम्ही, ती म्हणजे हे जे पोरं ही सगळी आता माणसं 300 रुपयात सिटीत राहायचं आणि शिक्षणाचं खाण्यापिण्याचं 300 कसं होतंय? आणि एवढी एवढी मोठी. अरे दलिंद्रिया, दागिन्यातलं एक जरी तुकडा हिल्ला तुझं बघ एवढं हाल करणार आहे. जागा तर विकलीस ना, ती किती दिवस जातील आणि ती थोरला देईल. त्यांनी पण सिद्ध करून दाखवल्या पाहिजे मला. हे सगळ्यांची म्हणजे थोरले दिल होते त्यांची ही 1.5 कोटी सर्व होते, त्यांनी सगळ्यांनी माझे दागिने घेतलेत. तर ते पण मला कधी आणलं, कुणी नेलं, घर कुणाचं आहे, हे सगळं मला सर्वांनी सिद्ध करून दाखवायचं. आणि मला सांगायचं हे अर तुम्ही जोपर्यंत घर सोडलं नाही, आई बापाला खाल्लं नाही तोपर्यंत. आई गेली, आम्ही आलो होतो तर सासरे राहून दे, सोडून आलो. सासरे आहेत, माझं घर आहे, सासरे आहेत. सासऱ्यांना काढून टाकलं, फोन ब्लॉक करून टाकलं. कारण सासऱ्यापर्यंत कॉन्टॅक्ट केलं की सासरे सगळं सांगून टाकतेली जाग्याचं, विकते ही करते तुझी जागा म्हणून ब्लॉक केलं. सासऱ्याला पुरं तमाम करून 9व्या दिवशी पळून गेलेत वाटतं घर सोडून. आणि घर सोडून तवा त्या मोठ्या धीराला पण सांगितलं नाही. आणि भांडणाच्या वेळी मुला शिवीगाळ द्यायला त्यांचे कान भरून तुम्ही कुठं भांडणं करून येतात, तिथं मोठ्या धीराला घेऊन जात होता. मग त्यावेळी का सांगितलं नाही की पका मी घर खाली करतोय आणि त्यांचे असं सामान आहे आणि बघ असं सांगितलं त्यांना? नाही. घर फोडलं माझं, ती सगळं दाम बिम नेलं, ती सांगितलं नाही. जागा विकली मोठ्या धीराला सांगितलं नाही. काय सांगितलं नाही? अशा गोष्टी कसं सांगचाला का? हा तिथं असून पण त्यांना माहित नाही. चला ठीक आहे, त्यांचं तर घर जागा नाही, ती माझ्या नवऱ्याची होती ना, माझ्या घरात राहत होतं ना, घर प्रवेश तू केला होता ना, तर एक तुझी ही होती ना की फोन करून बाबा तुझं घर मी खाली करतो. कुठला माणूस आहे? कुठला आहेस तू? बिना सांगता. कारण माझ्या आई बापाने भिकारी, माझ्या आई बापाने दिलेलं भांडी सुद्धा ठेवली नाहीस गे, तू दागिने ठेवणारी कुत्री आहेस वे ना आलायकी. तर चला मी माझ्या खाली घरात नव्हतं ठेवलं, माझ्या सासू कशी ठेवलं. सासू गेली की सासरे होते, सासरे गेल्यानंतर ऑपरेशन सिंदूरची तयारी इकडं लढायची, त्यामुळं कुठंच आपल्याला सीट मिळाली नाही, जाऊ शकलो नाही. आणि त्यात त्यांनी फायदा घेतला. 7:45ला सांगतात वडील गेलं, आम्ही म्हणतोय बघ आम्हाला मिळते का, आम्ही येतो. नाही 8:15 उचलतात, असं कुठं असतं वय? अरे तुमची करामत काय आहे? आणि त्याच्या चेहऱ्यावर 1.5 फुटीच्या चेहऱ्यावर जाऊ नका. आणि ती रडायचं नुसतं, सगळ्यांना माहित आहे दुनियाला. शिवीगाळात हो म्हणून करणार सासू माझी थकलेली. आणि ह्या 2 टिटवे आहेत ना, ह्या म्हणत होत्या ना वहिनी तुझ्या एवढं ना आलाय, त्याच्या एवढं तडतड बोलणारी बाई कुठंच नाही, आपल्या मागं पुढे खानदानमध्ये नाही. आणि आज वय का तळू चढताय वे का? पैसे मिळाले ना सगळ्याला, त्यांनी विकलं तुमचं तोंडावर ठेवलं, तोंड बंद केलंय तुमचं. कारण माझ्या बायकोन आमच्यासाठी सेफ्टी तुम्हाला दोघीला बॉडीगार्ड घेतलंय मागं, त्या टाकल्यानं ते टाकल्याच्या बायकोनं. कारण का त्यांच्याकडून बोलायला पाहिजे कोर्टात. अरे बोला, घर बांधून एवढं तुम्हाला प्रेमाने ठेवलं, बघवलं नाही हा ना. आता खेळा, चांगले खेळा. आणि त्या दलिंद्रिया ती म्हणत होती काय ग तुमच्या करामत, तुम्ही नुसतं मला हे द्या. आणि तू काय काय करून आलीस, काय काय करून गेलीस तिटवे, आणि ती काय काय करून आली. माझं नुसतं खोलायला लावा, नुसतं मला ही कराय द्या. असं माझं हितपर्यंत येते. मी म्हणते का नाही, हा मी असं करते, माझं मी रक्त पेत आहे. माझ्या आईला बेदम हे करून. अगं 1.5 फुटे तुला आई बाप नाही दलिंद्री. आई बाप कशी वारले तुला माहित आहे, तुझी आई कशी गेली काय माहित नाही. पण तुला तू आई तर बनलीस ना. माझ्या आईला तुझा नवरा मारून आला, बेहाल करून आला, तुझ्या डोळ्यानं तुझ्या पुरी टीम महिला मंडळाला घेऊन गेली होती. तुझी महिला मंडळ शेफ्टी बॉडी गार्ड तुझं मागचं, तेव्हा तुला कसं आठवलं नाही? एका बाईवर, एका आईसारख्या बाईवर तुम्ही कसं हात उचलला, कसं तुम्ही हे केलं, तुला कसं गर रडाय आलं नवऱ्याबद्दलच. माझ्या आईचं दुःख दिसलं नाही का? माझं किती आग होत असेल.
माझं एवढं लुटलंस, माझ्या आईचं एवढं हालहाल केलं, मी पण माझ्या आई बाबांचं हालहाल केलं, तेव्हा माझं कसं होत असेल आगा निर्लज्ज बाई. तेव्हा कसं तुला बाई बाई माणसाचं तुला आई बाबाच नाही काय, तुला आईच नाही, तू कसं तुला आत्मा होईल की आईला मारलंय हा नालायक. तेव्हा कुठे गेली होतीस, तुझा नवरा हालहाल करून माझ्या आईला मारून आला तेव्हा तेव्हा नाही हे दिसलं. आणि माझं चोरी करताना कुठे गेली होतीस, तुझा हात असं झालंय ते कसं उचललंस तू दलिंद्र्यानं. एवढं मला वाईट वाटतंय का नाही. आणि हा तुम्हाला वारंवार माझ्या व्हिडिओ मधनं म्हणत असते की एवढा विश्वास करू नका, तुमचं असलं तरी तुम्ही त्या घरात त्यांना ठेवू नका, कुणाला बहीण असू भाव असू कितीही असलं तरी आतनं चेंज होऊन जाते. ह्या दलिंद्र्याला तो पहिल्यापासून होता, असू दे सुधरल म्हणून ठेवला, तो असा हागून गेला. नीच माणूस, नीच बाई. हा लय. आणि ठेवू द्या आता मी भेंडी वगैरे बनवायसाठी चहा माझा थंड झाला, खूप थंड झाला, दुबारा घेते. चला म्हणून म्हणते वारंवार सावध राहा. आणि मला परमिशन दे बोलायला, दीडफुटे एक टिटवे आणि त्या सगळ्यांना टाकल्या, सगळे परमिशन द्या. मला काय नाही, जे सत्य आहे तीच आहे, मी सांगते. ठीक आहे, चला काळजी घ्या आणि असल्या माणसाकडून सावध राहा. आणि शिवडे उमरज मध्ये गेला तर लगेच बाहेर पडतात, लगेच मला ओळखत नसेल शिवडे मध्ये, पण आता युट्यूब वरनच ओळखत असेल, कारण मी गेलीच नाही. 2013 मधनं दलिंद्रीच माझ्या घरात राहते. हा दलिंद्री चांडाळी कुठली, असं आपलं कसं हात आहे ना, पापच नाही केली तर हात कुठनं आपलं असं होणार आहे. एक पाप दोन पाप वरनं पण माफ करल देव. एवढी पाप केली की ती प्रमाणाच्या बाहेर गेली, स्वतःच्या सासू सासऱ्याला पण खाल्लं. मग असंच पहिल्यापासून असं कसं जेव्हा येतं का आपल्याला जेवायला, हरामी कुठली.